टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निप्पो डेंड्रो प्रकल्पाच्या विरोधात आज भद्रावतीमध्ये शेतकऱ्याचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करत आहे। यांची हीच मागणी आहे की या ठिकाणी जो निप्पो डेंड्रो प्रकल्प आहे त्यांना यांची जागा गेली होती, परंतु त्या जागेच्या मोबदल्यात त्यांना जो मुआवजा मिळाला पाहिजे होता तो मुआवजा मिळाला नाही। त्याच्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरले आहे, आंदोलन करत आहे। जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन असल्याचे सांगितले आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आहे। नेमकं काय मागणी आहे? 1996 मध्ये आमच्या जमिनी गेल्या, त्यानंतर या ठिकाणी कुठलंही डेव्हलपिंग झालेलं नाही। आमच्या जमिनी गेल्यानंतर आम्ही बेरोजगार झालो आणि आता या ठिकाणी नवीन कंपन्या येऊन राहिल्या। त्या ठिकाणी आमची मागणी अशी आहे शासनाला की सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये एकर द्यावं आणि 2.5 एकरवर एक नोकरी द्यावं, ही आमची मागणी या ठिकाणी आहे। किती वर्षापासून हा तुमचा लढा सुरू आहे? आमचा 30 वर्षापासून या ठिकाणी लढा चालू आहे। 30 वर्ष। अशा किती शेतकरी आहे बाधित? या ठिकाणी जवळपास 750 ते 800 शेतकरी बाधित झालेले आहे। शासनाने आतापर्यंत त्यांच्यासाठी काहीही केलेलं नाही। तर या ठिकाणी 700 ते 800 शेतकरी बाधित आहे। त्यामुळे या ठिकाणी जो प्रकल्पग्रस्त आहे त्यांना जो सानुग्रह अनुदान मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे हे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, भद्रावती, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।